यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी मार्गावरील उड्डाणपुलाच्या राखडलेल्या कामामुळे होणारे अपघात आणि शहरात वाढलेले अवैध धंदे यावरून आमदार बाळासाहेब मांगरुळकर यांनी प्रशासनाला धारेवर धरलं आहे। आमदार मांगरुळकर यांनी सांगितलं की आर्णी मार्गावरील उड्डाणपुलाच्या अपूर्ण व चुकीच्या नियोजनामुळे आतापर्यंत 9 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे। या संपूर्ण प्रकरणाकडे राजकीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। यासोबतच शहरात अवैध धंद्यांच्या सुरसुळाट वाढत असून पांढरकवड्यातील अवैध व्यावसायिकांनी यवतमाळला सेफ झोन बनवले असल्याचा दावा त्यांनी केला। वर्ली मटका भिंगरी यासारखे जुगार खुलेआम सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलं। पत्रकार परिषदेत आमदार मांगरुळकर यांनी आठवडी बाजारातील महिला प्रसाधन गृहाजवळ सुरू असलेल्या मटका काउंटचा व्हिडिओ देखील दाखवला। यावरून त्यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कठोर शब्दात टीका केली। या गंभीर परिस्थितीबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही निवेदनाद्वारे दाद मागितल्याची माहिती त्यांनी दिली। 8 दिवसात उड्डाणपुलाच्या कामासह अवैध धंद्यांवर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा ठाम इशाराही त्यांनी दिला। या पत्रकार परिषदेला वैशाली सवाई, बबलू देशमुख, रवींद्र ढोके यांच्यासह काँग्रेसचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते।